ताईंच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं. माया नावाची त्यांची सून घरात आली होती. सून अगदी हसरी, मनमोकळी, कामामध्ये अगदी तरबेज होती. पण सासूबाईंना फक्त तिच्या एकाच गोष्टीचा राग यायचा, ते म्हणजे तिला वडापाव फार आवडत असे. ती रोज 10 ते 12 वडापाव तळून खात असे. त्यामुळे सासूबाईंची चिडचिड व्हायची. एक दिवस तिने जवळ 50 ते 60 वडापाव तळले. सासूबाई तिच्यावर फारच रागावल्या. "हे रोज-रोज काय गं वडापाव तळून खात असते? त्या वासाने सुद्धा नाकात कसं तरी व्हायला लागलंय. तुला खायला कसं वाटत नाही?" ती सासूबाईंसमोर वडापाव खाऊ लागली. सासूबाई अचर्चकित होऊन तिच्याकडे फक्त बघत होत्या. 2-3 वेळेस त्या रागावल्या, पण तिच्यावर काही फरक पडत नव्हता. शेवटी तिनेही नाराजीने नवऱ्याकडे व्यक्त झाली. नवराही तिच्यावर रागावला होता. एक दिवस अशीच तिने 50 ते 60 वडापाव तळून मोठ्या डब्यात भरून तो डब्बा एका थैलीत ठेवला आणि तिने रिक्षा पकडून ते डब्बा घेऊन बाहेर गेली. सासूबाईंनी तिला खिडकीतून बघितलं. ही नक्की कुठे जाते हे त्यांच्या मनात होतं. दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी तिचा पाठलाग केला. तेव्हा त्यांनी जे बघितलं ते बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिने ते तळलेले 50 ते 60 वडापाव घेऊन ती एका आश्रमामध्ये आली होती आणि ती ते गरिबांना खायला देत होती. तेव्हा घरी आल्यानंतर सासूबाईंनी सूनबाईची माफी मागितली आणि त्या रडू लागल्या. "सूनबाई, मला माफ कर. मी तुला चुकीचं समजत होते. पण तू काही जे सेवा कार्य करत होती ते मला आज समजले. मला माफ कर. आजपासून आपण दोघीही रोज वडापाव तळून त्यांना देऊया. ज्यांना गरज आहे त्यांना आपण खाऊ घालूया. अन्नदान इतकं श्रेष्ठ पुण्य नाही, बरोबर ना? आणि त्यांच्याबरोबर मीही तुला माझ्या हाताने बनवून वडापाव नक्कीच खाऊ घालेल," असं सासूबाईंनी प्रेमळपणे तिला सांगितलं. कथा कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हालाही अशाच कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा नक्की करा. धन्यवाद.